तुम्हाला माहित आहे का 100 ट्रेडरपैकी 10 ट्रेडर हे फक्त पैसे कमवतात आणि 90 ट्रेडर हे पैसे गमावतात। प्रश्न असा आहे की मार्केट सगळ्यांसाठी सारखं असताना सुद्धा 90% ट्रेडर हे फेल होतात। जर तुम्ही पण ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल होण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या 5 चुका सांगणार आहे ज्यामुळे 90% ट्रेडर्स हे फेल होतात। ट्रेडिंगला गॅम्बलिंग समजणे। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक हे ट्रेडिंगला एक व्यापार किंवा बिझनेस म्हणून नाही तर जुगार म्हणून पाहतात। आज 2 लाख, उद्या 2 लाख, परवा 3 लाख। मार्केट हे क्विक रिच होण्याचे एक स्कीम नाहीये तर ते एक स्किल आहे। रिस्क मॅनेजमेंट इग्नोर करणे। दुसरी चूक रिस्क मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष करणे। म्हणजेच काय तर समजा तुम्ही 10,000 कॅपिटल मार्केटमध्ये आणलं तर त्यापैकी तुम्ही पर ट्रेड फक्त 3 ते 4% रिस्क घेणार। म्हणजे 10,000वर 300 किंवा 400 रुपये तुम्ही पर ट्रेड रिस्क घेणार। नो स्टॉप लॉस। तिसरी चूक स्टॉप लॉस न लावणे। अनेक ट्रेडर विचार करतात की मार्केट खाली येईल आणि इथून पुन्हा वर जाईल, पण मार्केट वर जात नाही। मार्केट तुम्हाला अजून लॉस देतं आणि एक छोटासा लॉस मोठ्या डिझास्टर मध्ये कन्वर्ट होतो। लॅक ऑफ पेशन्स। लोक प्रत्येक 5-5 मिनिटाला ट्रेड घेतात। त्यांना वाटतं की जास्त ट्रेड म्हणजे जास्त पैसा, पण ट्रेडिंग मध्ये असं नाही आहे। प्रोफेशनल ट्रेडर हे कमी ट्रेड घेतात पण क्वालिटीचे ट्रेड घेतात। इमोशनल ट्रेडिंग। पाचवी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे रिवेंज ट्रेडिंग। आपल्याला जेव्हा लॉस होतो तेव्हा आपण काय करतो, पुढचा ट्रेड लगेच प्लेस करतो। त्या ट्रेडमध्ये सुद्धा आपल्याला लॉस होतो। त्यानंतर पुन्हा आपण काय करतो की दोन्ही लॉस कव्हर करण्यासाठी आपण डबल टिबल क्वांटिटी ॲड करतो। याला म्हणतात इमोशनल ट्रेडिंग और रिवेंज ट्रेडिंग। तर हे आपण इग्नोर केलं पाहिजे। तर मित्रांनो 90% ट्रेडर फेल होण्याची कारणं हीच आहेत। ट्रेडिंगला गॅम्बलिंग समजणे, रिस्क मॅनेजमेंट न करणे, स्टॉप लॉस न लावणे, रिवेंज ट्रेडिंग। जर तुम्ही या 5 चुका टाळल्या तर तुम्ही त्या 10% ट्रेडरमध्ये येऊ शकता जे की आता सक्सेसफुल ट्रेडर आणि प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत। की आतापर्यंत तुम्ही कोणत्या चुका केल्या आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की याआधी तुम्ही कोणत्या चुका केलेल्या आहेत।